नाणार प्रकल्प हा केवळ आता स्थानिकांच्याच विरोधाचा विषय राहिलेला नाहीये, तर तो आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या राजकारणाचा विषय बनलेला आहे। चला बघूयात की या प्रकल्पावरनं राजकारण कशा प्रकारे सुरू आहे। नाणारचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये होणार नाही, म्हणजे होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। काय राज्य सरकारला काय करायचं ते त्यांनी करावं। नाणार गेला ना, आता नाणारा विषय राहिलेलाच नाहीये। जर मुख्यमंत्र्यांनी तो प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिथे सत्तेत राहणार नाही। नुकसान न होणारी आणि ज्या ठिकाणी अशी जमीन आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शेतीवाडी नाही, असा काही पर्याय होऊ शकतो का, तो त्या ठिकाणी लोकांच्याशी बोलून जाणून घ्यावा। एमओयू जरी दिला प्रकल्पाला तरी संमतीशिवाय प्रकल्प होतच नाही। ऐकलत तुम्ही? नाणार रिफायनरीला या सगळ्याच बड्या नेत्यांनी आपला विरोध दर्शवलाय। इतकंच काय, राज ठाकरे, विनायक राऊत आणि नारायण राणेंच्याही सभा इथं झाल्या असतानाही प्रकल्प रद्द का होत नाही असा सवाल उपस्थित करत प्रकल्प रद्द झाल्याचं पत्र आणा तरच गावात पाऊल टाका असा इशाराच नाणारवासियांनी या राजकारणानं दिला। त्यांची लायकी असेल तर हा विरोध त्यांनी आमचा दाखवायचा आणि आमचं रिफायनरी प्रकल्प हटवूनच हे करायचं, तर या गावात पाऊल ठेवा। एकीकडे असा इशारा नाणारवासियांनी दिलाय, तर दुसरीकडे 19 एप्रिलला हुसेन दलवाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या 20 जणांची एक समिती नाणार परिसराचा दौरा करते। 23 एप्रिलला उद्धव ठाकरे नाणार दौऱ्यावर येतात, तर 10 मेला शरद पवार नाणारला भेट देऊन जनतेच्या विरोधाची वस्तुस्थिती जाणून घेणार आहेत। त्यामुळे नाणारवासियांची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नाणार प्रकल्पग्रस्त परिसराची वोट बँक सध्या तरी शिवसेनेकडे आहे, पण भूसंपादनाबद्दल अधिसूचनाच शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनी काढलेली असल्यामुळे प्रकल्प रद्द करण्यासाठी सगळ्यात जास्त दबाव शिवसेनेवर आहे। नाणार प्रकल्पाच्या विरोधाची सुरुवात स्थानिक पातळीवर खरं तर 2 वर्षापूर्वीच झालेली आहे, परंतु वर्षाला 6 कोटी टन कच्च्या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या आणि 3 लाख कोटी रुपये खर्चाच्या या महाकाय प्रकल्पातून नेमकं किती आणि कसं प्रदूषण होणार आणि त्याचे परिणाम काय होणार हे सांगण्यासाठी एकही पर्यावरणवादी संघटना अद्याप नाणार विरोधी लढ्यात उतरलेली नाहीये। त्यामुळे नाणारमध्ये सध्या केवळ राजकीयच धुमशान सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुस्कर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।